लोअर पेनगंगा विरोधी बांध संघर्ष समिति पिछले 27 वर्षों से इस परियोजना का विरोध कर रही है और इस संबंध में अदालत में मामला भी दायर किया गया। इस दौरान महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मुंबई में लोअर पेनगंगा बांध विरोधी संघर्ष समिति और परियोजना से जुड़े अधिकारियों की एक बैठक बुलाई और इस बैठक में इस बात का अध्ययन किया गया। बंधारे विभागाचे इतर सगळे विभागाचे अधिकारी सुद्धा या धरणाच्या निमित्ताने तिथे उपस्थित होते आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एवढ्या गावाचं पुनर्वसन करणं हे झेपावणारं नाही आहे, एवढ्या लोकांना विस्थापित करणं हे योग्य होणार नाही। त्यामुळे या गावाचं विस्थापन न करता, या लोकांचं विस्थापन न करता आपल्याला पाणी कसं देता येईल याच्यावर अभ्यास करा, याच्यावर काहीतरी निर्णय घ्या म्हणून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। त्यानंतर अधिकारी आता प्रत्यक्ष त्यानुसार काय करता येईल ते पाहतील, परंतु याच्यानंतर या प्रकल्पाचं कोणतेही काम तिथे करण्यात येणार नाही असं आश्वासन धरणविरोधी संघर्ष समितीला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं। त्याबद्दल मी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि समितीचा जो गेल्या 27 वर्षापासूनचा लढा होता त्या लढ्याला एक प्रकारे आज काही अंशी का असना यश आलं आणि आपल्या दोन्ही नमस्कार, मी निम्न पेनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचा अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप। शासनाने सांगितलं की ही कुठल्याही परिस्थितीत आमचा नारा आहे, धरण नको बॅरेजेस करा। बॅरेजेसच्या माध्यमातून उच्च पातळी बंधाऱ्याच्या माध्यमातून सहजरित्या सुटू शकतो आणि साहेब आम्ही किती वर्ष लढणार आहे, जनता त्रस्त आहे 27 वर्षापूर्वी, तरी आम्हाला या संकटातून तुम्ही सोडवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती केली। 95 गावं आणि 45 गावं आदिवासीची पेशामधली गावं, याच्यामध्ये कोणतीही घटना वाईट घटना घडू शकते कारण संघर्ष मोठा आहे। आमच्यावर म्हणलं 22 कलम गुन्ह्याचे कलम लावलेले आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं लोकांना अडचणीत न टाकता, त्रास न होता आणि एकही गाव न उठवता पैनगंगेचं पाणी कसं अडवून साठा करून उद्योगांना कसं देता येईल पिण्याच्या पाण्यासाठी, हे अशा प्रकारचा अहवाल अभ्यास करून आमच्यासमोर सादर करावा। तोपर्यंत पुन्हा निर्णय कुठला होत नाही कशाबद्दलचा, तोपर्यंत हे चालू असलेलं काम तुमचं बंद करा आणि आता याच्यामुळे कुठलाही त्रास तुम्ही दिला नाही पाहिजे आणि काही दिला आणि काही घटना घडल्या त्याला जबाबदार तुम्ही राहा अशा प्रकारची तंबी दिल्यामुळे आम्ही समाधानी झालो। सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे, देवेंद्रजी फडणवीसवर विश्वास आहे। हे याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, शासनाचे आभार मानतो आणि आजच्या ह्या आपल्या विजयाबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो।